लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने। नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन आज मंगळवारी त्र्यंबक रोडवरील हॉटेल डेमोक्रेसी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल सायंकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे सातपूर या ठिकाणी आलेले होते। त्यांचे शिवसेना महानगर संघटक देवा जाधव आणि शिवसेना उपविभाग प्रमुख धीरज शेळके यांच्या पुढाकाराने जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे। यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। पपया नर्सरी चौकामध्ये देवा जाधव आणि धीरज शेळके यांच्या पुढाकाराने 51 फुटी पुष्पहाराने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे जंगी असे स्वागत करण्यात आले। यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा निनाद झाला। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या। देवा जाधव आणि धीरज शेळके यांनी केलेल्या सत्कारामुळे उद्धव ठाकरे यावेळी भारावून गेले। यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक मधुकर जाधव तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी गोकुळ निगळ, इंद्रभान सांगळे, दिनकर कांडेकर, नगरसेविका हेमलता कांडेकर, समाधान देवरे, गोकुळ नागरे, अशोक पारखे, विजय बुरकुल, साहेबराव जाधव, वैभव ढिकले, किशोर निकम, नरेश सोनवणे, GS सावळे, योगेश जाधव, बाळासाहेब रायते, राजू पाटील, अनिल भावले, गौरव जाधव, अंकित पारखे, चेतन खैरनार, विजय शिंदे, गौरांग सोमवंशी, डॉक्टर ऋषाली सोनवणे, सागर शेळके, मीनानाथ गाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान यावेळी देवा जाधव आणि धीरज शेळके यांच्या एकूणच पक्षाविषयी असलेल्या कार्याचे उद्धव ठाकरे यांनी विशेष कौतुक केले। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।